नमस्कार. गरजे मराठी ग्लोबल या आपल्या वार्षिक संमेलनामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. श्री आनंद गानू यांनी मला संपर्क साधून निमंत्रण दिले आणि आपल्याशी संवाद साधण्याची विनंती केली. गरजे मराठी ग्लोबलच्या कार्याची माहिती थोडी मला होती, पण अधिक माहिती मला मिळाली. एक अतिशय उत्कृष्ट संघटना आपण मराठी येणाऱ्या बांधवांनी अमेरिकेमध्ये, विशेषतः कॅलिफोर्निया परिसरामध्ये स्थापन केली आहे. आणि ती स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट जे आहे ते अतिशय स्वागतार्ह आहे. नेटवर्किंग, मेंटरिंग, गिविंग बॅक टू सोसायटी आणि सेलिब्रेटिंग मराठी सक्सेस. मला वाटतं ही उद्दिष्ट आपण जर प्रामाणिकपणे अंमलात आणली तर तुम्ही महाराष्ट्राकरता किंवा जे आपले मराठी बांधव आजही महाराष्ट्रात आहेत त्यांच्याकरता पुष्कळ काही करू शकाल. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवरायांनी खरं म्हणजे मराठी साम्राज्य स्थापन केलं. एक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं. पुढे पेशवाईमध्ये आपण संबंध देश जिंकला आणि मराठी साम्राज्य हे उत्तरेतल्या अनेक प्रांतात स्थापन केलं. मग ग्वाल्हेर असेल, इंदोर असेल, बडोदा असेल आणि बराच भूभाग आपण पादाक्रांत केला. इंग्रज आले आणि त्यांनी मुंबईचं महत्त्व आणि महाराष्ट्राच्या कष्टाळू माणसांचं महत्त्व ओळखलं आणि युरोप खंडाशी व्यापार करण्याकरता मुंबई एक उपयुक्त ठिकाण आहे म्हणून त्यांनी आपलं राजधानीचं ठिकाण कलकत्त्याहून हलवून दिल्लीला आणलं आणि त्याचबरोबर आर्थिक राजधानी मुंबईला करायचा प्रयत्न केला आणि ती झाली पण. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जण येऊन व्यापार उद्योग करू लागले, कारण मराठी माणसानं सर्वांनाच सामावून घेतलं. एक सर्वसमावेशक समाजव्यवस्था आपल्याकडे होती. सर्व समाज अर्थव्यवस्था आपण निर्माण करायचा प्रयत्न केला आणि बाहेरच्या सर्व उद्योग व्यापार करणाऱ्यांना आपण सामावून घेतलं, त्यांना मनुष्यबळ पुरवलं. आपल्या नैसर्गिक परिस्थितीमुळं आणि मनुष्यबळामुळं, कष्टाळू माणसांच्यामुळं अनेक बाहेरचे उद्योजक आले, उद्योगपती आले, व्यापारी आले, इथं स्थायी झाले आणि श्रीमंत झाले. कदाचित आपण मराठी माणसाला ती उद्योजकता करता आली नाही, परंतु आज एक भारताची आर्थिक राजधानी, भारतातलं एक इंजिन म्हणून आज महाराष्ट्राचा आणि मुंबईचा उल्लेख केला जात होता. आज आपलं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं. त्याबद्दल माझी काही मतं आहेत, जी मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करेन. पहिल्यांदा आपण जे करताय की महाराष्ट्रात जे आहेत बहुतेक जे मुंबई पुण्याला ज्यांचं शिक्षण झालं नाही, जे ग्रामीण भागातले आपले सहकारी आहेत, बहुतेकांचे आई वडील काही फार सुशिक्षित नसावेत, शेतीचं पार्श्वभूमी असावी आणि त्यामुळं एक शिक्षणाचे संस्कार जे लहानपणी होतात ते कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्यावर झाले नसावे. काही जणांच्या घरातली परिस्थिती वेगळी असेल. कित्येक कुटुंबामध्ये आई वडील दोघंही शिक्षक असले की त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये लगेच फरक जाणवतो आपल्याला. पण शेतकरी कुटुंबातली मुलांच्यामध्ये कितीही तल्लख बुद्धीचा असला, कितीही कष्ट करणारा मुलगा असला तरी एक न्यूनगंड निर्माण होतो.
भाषेचा न्यूनगंड होतो, समाजामध्ये वावरण्याचा न्यूनगंड एक निर्माण होतो. आणि ज्याला आपण सॉफ्ट स्किल आज म्हणतो, ती सॉफ्ट स्किल्स नसल्यामुळं किती चांगले मार्क असले, कितीही चांगल्या गुणांना उत्तीर्ण झाला असला तरी मग इंटरव्ह्यूमध्ये किंवा मग कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्याला कुठं काही फार यश मिळत नाही असं दिसतं. आणि त्यामुळं तुमच्या नेटवर्किंगवर जो भर दिलेला आहे, मुळातच माझा अनुभव असा आहे की मराठी माणूस हा नेटवर्किंगच्या बाबतीत इतरांच्यापेक्षा फार मागं आहे. एक आपापल्या जगातच सामावून घ्यायचं, कुणाला तरी भेटायला जाणं किंवा त्याच्याशी एक आउटस्पोकन होऊन त्याच्याशी संपर्क साधणे हे आपण करत नाही. आणि त्यामुळं आपलं फार नुकसान होतं. त्याच्यामुळे नेटवर्किंग करणं आणि इतर सॉफ्ट स्किल्स निर्माण करणं आणि त्याकरता मेंटरिंग करणं ही आपली उद्दिष्ट अत्यंत उल्लेखनीय आहेत आणि स्वागतार्ह आहेत. त्याचं मी आश्चर्यच कौतुकानं स्वागत करतो. अर्थात आपण आपलं उद्दिष्ट महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं ठेवलेलं आहे. आता $1 ट्रिलियन एक माइलस्टोन आहे आणि आपण $1 ट्रिलियन पोचलो की तिथं थांबायचं असं काही नाही आहे. कधी ना कधी आपली अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन आकाराची होणारच आहे. खरा प्रश्न असा आहे किती वेगानं ती होईल, कधी आपण तो आपला एक काल्पनिक माइलस्टोन आपण कधी गाठू, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता मग आर्थिक विकास जरा महत्त्वाचा आहे. म्हणून आज जरी भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करावी, देशाची 5 ट्रिलियन तर महाराष्ट्राची 1 ट्रिलियन, मग UPनी देखील घोषणा केलेली आहे की आमची सर्वात आधी $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल. नीती आयोगाचं म्हणणं आहे की कदाचित तामिळनाडू आणि कर्नाटकची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनकडे लवकर वेगानं जाईल. प्रत्येकाला तो मैलाचा दगड गाठायचा आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की किती वेगानं, किती गतीनं, किती वेळात आपण तो भारताचा $5 ट्रिलियन किंवा महाराष्ट्राचा $1 ट्रिलियन माइलस्टोन आपण गाठू. आणि त्याकरता एकंदरीत आकारावर भर न देता किती वेगानं आपली अर्थव्यवस्था विकसित होतीये यावर लक्ष देणं, भर देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते होताना दिसत नाही. मी काही आपल्याला आकडे सांगू इच्छितो की आज भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची झालेली आहे. म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेतो. अर्थातच अभिमानाची गोष्ट आहे. आपण पूर्वी फार खालचा नंबर होता आपला. परंतु एकंदरीत आकार $5 ट्रिलियन झाला. एकंदरीत आकार जरी आपला 5व्या क्रमांकावर आला तरी त्याचबरोबर आपली लोकसंख्या ही आज जगात सर्वात मोठी लोकसंख्या झालेली आहे. 143 कोटी आपली जनसंख्या झालेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण पर कॅपिटा GDP किंवा दरडोई उत्पन्नाचा विचार करतो आणि एकूण अर्थव्यवस्था आजच्या आकाराला एकंदरीत लोकसंख्येने भागाकार करतो, तेव्हा अत्यंत दयनीय स्थिती आपल्यासमोर येते. भारताची पर कॅपिटा GDPचा आकडा हा $2500 सुमारास आहे, पर कॅपिटा पर ॲनम. त्या तुलनेत आपण चीनचा पाहिला तर त्यांचा $13,000-14,000 आहे. मग अमेरिकेसारख्या राष्ट्राचा 70,000 किंवा नॉर्वेसारख्या देशाचं $1,00,000 प्रति व्यक्ती प्रतिवर्ष ही पर कॅपिटा इन्कम आहे. आणि त्यामुळं सुबत्याचं लक्षण हे पर कॅपिटा इन्कम आहे, हे एकूण अर्थव्यवस्थेचा आकार नाही आहे. आणि त्या पर कॅपिटा इन्कमच्या बाबतीमध्ये आपल्या देशाचा क्रमांक 140 पेक्षा खाली लागतो. 140 देश, मग त्यामध्ये बांगलादेश, श्रीलंका देखील आपल्या पुढं आहे. हे लक्षात घेतलं तर आपल्याला अजून किती मोठा टप्पा गाठायचा हे लक्षात येतं. दुर्दैवानं अनेक कारणामुळे गेल्या 8-9 वर्षामध्ये सध्याच्या विद्यमान सरकारच्या कार्यकालामध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावलेला आहे. मी जर तुलनात्मक आकडे पाहिले तर ज्या मनमोहन सिंग सरकारमध्ये मी काम केलेलं आहे, मी 6 वर्ष मनमोहन सिंग
यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. तर तो 4 ते 14चा कालखंड, 2004 ते 2014चा कालखंड, या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीवरून भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा 183% झाला 10 वर्षात. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये मात्र आपला विकास फक्त 83% झालेला आहे. हे IMFचे आकडे आहेत. अर्थात त्याला कोविडचे 2 वर्ष त्यामध्ये धरावे लागतील आणि अजूनही 1 वर्ष 10 वर्ष पूर्ण व्हायला शिल्लक आहे. पण वास्तव आहे की जर आपण सरासरी 5-5 वर्षाचा जरी विकास दर घेतला तरी आपला आत्ताचा विकास दर हा जेमतेम 6.7% अशा आसपास असेल असा अंदाज आपण व्यक्त करतो. आंतरराष्ट्रीय उदाहरण द्यायचं झालं तर आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला. चीन देखील याच सुमारास 1949च्या सुमारास स्वतंत्र झाला. दोघांची एकूण अर्थव्यवस्थेचा आकार जवळजवळ समान होता. लोकसंख्याही थोडीफार कमी जास्त चीनची जास्त होती आपल्या, पण अर्थव्यवस्थेचा आकडा मात्र दोघांचाही समसमान होता. आज चीन आपल्यापेक्षा 4.5 पट मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे आणि त्यामुळे त्यांची पर कॅपिटा GDP देखील आपल्यापेक्षा 4.5-5 पट जास्त आहे. हे का झालं तर 1980च्या दशकामध्ये चीननी सलग 10, 11, 12 वर्ष आपली अर्थव्यवस्था ही 10% जास्त गतीनं वाढवली. आता सलग 10% वाढल्यामुळं चक्रवाढ पद्धतीनं अर्थव्यवस्थेचा आकार किती वाढत जातो हे साधं गणित आपण करू शकतो. आपल्याला मात्र ती गती अजूनही गाठता आलेली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला एक समृद्ध राष्ट्र व्हायचं असेल, आपण घोषणा करतो की 100 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला होतील तेव्हा एक प्रगत राष्ट्र झालो असो. पण प्रगत राष्ट्र म्हणजे काय याच्या व्याख्येबद्दल अनेक मतभिन्नता आहेत. आजही पर कॅपिटा GDPच्या बाबतीत बघितलं आपण फार खाली आहोत आणि आपल्याला प्रगत राष्ट्र किंवा मिडल इन्कम इकॉनॉमी, अपर मिडल इन्कम इकॉनॉमी जागतिक बँकेच्या व्याख्येप्रमाणे व्हायचं असेल तर आपल्याला आजच्या रुपयाच्या किमतीमध्ये आणि आजच्या इन्फ्लेशनच्या मानाने आपल्याला जवळजवळ 13 ते 14, 15 हजार डॉलरपर्यंत पोचावं लागेल आणि ते पोचायला 6.5-7% आपला वाढ झाला तर किती वर्ष लागतील किंवा 9-10% आपण वाढलो सतत तर किती वर्ष लागतील हा गणित आपण सहजपणे करू शकतो. पण पहिलं आव्हान आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी, $1 ट्रिलियन इकॉनॉमी हा माइलस्टोन एक गोल असला पाहिजे म्हणून ठेवणं चांगलं आहे. पण आपल्या देशाला खरंच आपल्याला प्रगत आणि समृद्ध करायचं असेल तर आपलं पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे. ते वाढताना दिसत नाही, ज्या गतीनं ते वाढलं पाहिजे ते आपल्याला दिसत नाही. आज महाराष्ट्रापुढची आव्हानं जर आपण पाहिली तर काय आहेत महाराष्ट्रापुढची आव्हानं, तर माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं आव्हान आज आहे ते म्हणजे बेरोजगारीचं. त्याचबरोबर दुसरं आव्हान आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस किंवा महागाईचं. तिसरं शेती अर्थव्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान आहे. आजही 50% लोक कृषी अर्थव्यवस्थेवर आपला उदरनिर्वाह करतात. त्या कृषी अर्थव्यवस्थेमध्ये आजही स्थैर्य नाही आहे, शाश्वती नाही आहे. आणि मग त्याचबरोबर चौथं आव्हान आहे क्लायमेट चेंजचं. आज महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस पडलेला नाही आहे, प्रचंड मोठा दुष्काळ आज जाणवतोय, पिण्याचं पाण्याचं संकट उद्भवेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे कशामुळे होतं आहे तर हे क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत, ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. आपण चक्रीवादळाचं प्रमाण पाहिलं ते वाढलेलं आहे. एकदम भरमसाठ ढगफुटी होते आणि पाऊस पडतो पण नंतर मात्र पाऊस पडत नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर अत्यंत अनिष्ट परिणाम झालेला आहे. आणि ही 4 आव्हानं आणि त्याच्याबरोबर 5वं विद्यमान आव्हान आहे वैश्विक युद्धांचं. युक्रेन रशिया युद्धामुळे तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि वेस्ट एशियाच्या हमास इस्रायलच्या युद्धामुळे काय परिणाम होईल काय सांगता येत नाही. त्या युद्धाची परिणिती हे जागतिक युद्धामध्ये देखील होण्याची शक्यता काही लोक वर्तवतात.
आज मराठा आरक्षणाचं आंदोलन जे महाराष्ट्रात चाललेलं आहे त्यात ते बेरोजगारीचं एक द्योतक आहे. खरं म्हणजे आज तरुणांच्या हाताला काम नाही. तरुणांच्या हाताला काम असतं तर कोणीही या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही. त्याला शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालवलेला आहे. आपण मास एज्युकेशनकडे लक्ष दिलं आणि आपल्या युनिव्हर्सिटीज हे डिग्री छापण्याचे कारखाने झालेले आहेत. त्यामध्ये ज्ञान निर्मिती होत नाही. विश्वविद्यालयांची खरी कामगिरी आहे नवीन ज्ञान निर्माण करण्याची, ती आपल्याला होताना दिसत नाही. कारण आपण जागतिक वर्णानुक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर भारतातली काय महाराष्ट्रातली तर फारच कमी आहेत. पण भारतातली देखील विश्वविद्यालय काही IITचा अपवाद सोडला तर बहुतेक दिसत नाहीत. कारण आपण शिक्षणामध्ये जी गुंतवणूक करायला पाहिजे ती केलेली नाही. आज दुर्दैवाने केंद्र सरकार फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर फार जोर देते. हायवेज, रस्ते, बंदरं, विमानतळ हे महत्त्वाचं आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. पण त्याचा अर्थ आपण सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि सामाजिक सुरक्षा जाल, सोशल सिक्युरिटी याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. आज शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झाल्यामुळं शिक्षणाचा दर्जा अत्यंत सुमार झालेला आहे. उच्च शिक्षणाचा दर्जाही अत्यंत सुमार झालेला आहे. संशोधनाबद्दल बोलायचं झालं तर मी काही वर्ष देशाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम केलेलं आहे. मी मंत्रिमंडळात असताना आम्ही आपल्या GDPच्या 1% खर्च R&Dवर किंवा विज्ञान तंत्रज्ञानाच्या संशोधनावर करत असू. आणि आमचं नेहमी उद्दिष्ट असायचं की आपण हे 2%कडे नेलं पाहिजे. कारण आज अमेरिकेसारखे राष्ट्र आपल्या फार मोठ्या अर्थव्यवस्थेच्या, आपल्या फार मोठ्या GDPच्या 2%पेक्षा जास्त खर्च करते रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर. इस्रायलसारखं राष्ट्र तर 3-3.5% खर्च करतं. साऊथ कोरिया 3-3.5% खर्च करतं. पण आपला 1%चा खर्च आज 0.67% आलेला आहे. म्हणजे 1%ही आपण आज खर्च करत नाही. 2%कडे गेलो पाहिजे. आणि त्यामुळं नवीन तंत्रज्ञान शोधणं किंवा नवीन संशोधन होणं किंवा नवीन प्रॉडक्ट्स, नवीन प्रोसेस एक भारतात तयार होऊन आपण जागतिक दर्जाच्या कंपन्या निर्माण करणं हे होताना दिसत नाही. आता हा समतोल आपल्याला निश्चितच सांभाळावा लागेल. मला वाटतं की आज औद्योगिकीकरणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर कदाचित आज महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचं इंडस्ट्रियल राज्य आहे हे असं आपल्याला छाती ठोकपणे सांगता येणार नाही. दक्षिणेतली राज्य तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटका ही राज्य आपल्या समोर जाताना दिसतात. गुजरातची फार मोठी प्रगती झालेली आहे. एक उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये ॲपल कंपनी आपल्या आयफोन निर्माण करते. पण महाराष्ट्रात ॲपलच्या आयफोन निर्माण करण्याची एकही फॅक्टरी आलेली नाही आहे. त्याला कदाचित एक राजकीय अस्थिरता हे एक महत्त्वाचं कारण असेल. कारण राजकीय अस्थिरता असेल तर कुठली बाहेरची गुंतवणूक किंवा बाहेरचा एखादा मोठा उद्योग इथे येताना एक फार दोनदा विचार करून येतो. आणि बरेचसे मोठे उद्योग आपल्या महाराष्ट्रातून शेजाराच्या राज्यात गेलेले देखील आपण पाहिलेले आहेत. मला वाटतं आपल्या सर्वांना प्रयत्न करून महाराष्ट्राची जी उद्योगाच्या बाबतीमध्ये, व्यापाराच्या बाबतीमध्ये, संशोधनाच्या बाबतीमध्ये जो आपला प्रथम क्रमांक होता तो ठेवायचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. राजकीय परिस्थिती आता निवडणुकीचं वातावरण आहे. 5 राज्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महिन्याभरामध्ये निकाल लागेल. त्यानंतर मग मोठी लढाई लोकसभेची असेल. लोकसभेमध्ये एक स्थिर सरकार आलं आणि त्या सरकारने मग निश्चितच देशाला एक गती द्यायचा प्रयत्न केला, अर्थव्यवस्थेला गती द्यायचा प्रयत्न केला. काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत दुरुस्त करायचा प्रयत्न केला तर आपल्याला संधी आहे. आज जगामध्ये चीनबद्दल जी शंका निर्माण झालेली आहे, विशेषतः अमेरिका आणि चीनचे संबंध दुरावल्यामुळं China+1 सप्लाय चेन कोण, शाश्वत सप्लाय चेन आपल्याला कोण देऊ शकेल
त्यामध्ये भारताचा विचार होताना दिसतोय. पण त्याचबरोबर व्हिएतनामसारखं, फिलिपिन्ससारखं इतर राज्य देखील आपल्याशी स्पर्धा करतायत आणि आपोआपच चीनमधली गुंतवणूक ही भारतात येईल अशी कुणीही अपेक्षा करू नका. आज महाराष्ट्रात मध्येही काही मोठ्या कंपन्या इथं आलेल्या दिसत नाहीत. संशोधनही फार मोठं काही होत नाही. आपण इंटरनल कंबशन इंजिनहून इलेक्ट्रिक व्हेकल्सवर ट्रान्झिशन करताना महाराष्ट्राचा क्रमांक कुठं राहील याची चिंता करावी लागेल. बऱ्याच बाबतीमध्ये निसर्गानं आपल्याला म्हणावं तितका आशीर्वाद दिलेला नाही. नैसर्गिक तेलाच्या बाबतीमध्ये 85 ते 90% कच्चं तेल आपल्याला आजही आयात करावं लागतं आणि उद्याच्या आधुनिक युगामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स करताना आपण गेलो तर आपल्याकडे रेअर अर्थ मटेरियल्स नाहीत. ते सगळे चायनाने कॅप्चर करून ठेवलेले आहेत. मग त्याकरताही आपल्याला दुसऱ्यांच्याकडे हात पसरावे लागतील का? त्यामुळं ज्या प्रकारे कॅलिफोर्नियामध्ये ॲपल कंपनी आयफोनचं रिसर्च करते, डिझाईन करते आणि त्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी घालते, मॅन्युफॅक्चरिंग मात्र तैवानमध्ये होतं, चीनमध्ये होतं, आता भारतामध्ये व्हायला लागलेलं आहे आणि प्रचंड मोठा नफा कमवते. $1000 जर आयफोन असेल तर त्याची मटेरियल कॉस्ट, चिप्सची किंवा कॅमेऱ्याची किंवा बॅटरीची कॉस्ट ही जेमतेम $100-150 वर असते. बाकीची मार्केटिंग कॉस्ट आणि बहुतेक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची किंमत असते. म्हणजे बौद्धिक संपदा जी बौद्धिक रिसर्च करण्यामध्ये, संशोधन करण्यामध्ये ॲपलने जी मेहनत केलेली आहे त्याचं ते मोबदला घेतात आणि म्हणून तो फोन $1000 आपण सगळे घेतो. भारत हे ज्ञाननिर्मितीचं केंद्र होईल का? महाराष्ट्राला एक परंपरा आहे. महाराष्ट्राची परंपरा आपण पुन्हा सांभाळू शकू का? मला वाटतं तुम्ही गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून, नेटवर्किंगच्या माध्यमातून आणि मेंटरिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजकांना किंवा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्सना किंवा नवीन स्टार्टअप्सना आपण ऊर्जा द्याल, गती द्याल आणि त्यांना मग या नव्या युगामध्ये आज AIचं युग आहे, त्याचा परिणाम नोकऱ्यांच्यावर काय होती काय सांगता येत नाही. पण त्यामध्ये आपण AIचं तंत्रज्ञान निर्माण करणारे होऊ शकू का याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुमच्या सर्वांच्या सहाय्याने मला वाटतं महाराष्ट्राचे उद्योजक तुमच्या मेंटरिंगने, तुमच्या नेटवर्किंगने, तुमच्या सल्ल्याने, तुमच्या एक मोठ्या भावाच्या भूमिकेतून त्यातून ते निश्चितच तयार होतील आणि ही तुमची घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतार्ह भूमिकेचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आपण मला आपल्याशी हितगुज करण्याकरता निमंत्रित केल्याबद्दल आनंद गानू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.